श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे 12 फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहे माघ पौर्णिमा। माघ पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। या दिवशी केलेल्या उपायांचं आणि सेवेचं 32 पटीने फळ आपल्याला या दिवशी मिळत असतं, त्यामुळे याला 32 पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते। या माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जर कुठे गाय असेल तर तिथे गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, दोष यातून आपल्याला मार्ग मिळेल आणि 24 तासात आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होईल। आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपून जाईल, असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे। हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्याचबरोबर माता लक्ष्मीची तुमच्या घरावर तुमच्यावर कृपा होण्यासाठी, कुटुंबावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका। आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया। सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या माघ पौर्णिमा आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची उपासना करायला अजिबात विसरू नका। उद्याची पौर्णिमा ही संपूर्णपणे भगवान विष्णूंसाठी समर्पित असते, त्यामुळे घरामध्ये उद्या विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, विष्णू चालीसा या सर्व सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत। सेवा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केल्या तरीही चालेल। त्याचबरोबर आपल्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करा। आपल्या कुलदेवीची उद्या सेवा करा। त्या कुलदेवीची सेवा मग काय करायची आहे, तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता। शक्य झालं तर दिवसभरामध्ये जमेल तेव्हा तुम्ही एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करू शकता। त्याचबरोबर उद्या तुम्हाला शक्य झालं तर सत्यनारायण करायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 5 ते 7 या कालावधीमध्ये। तर ह्या सर्व गोष्टी आपण जर घरामध्ये केल्या तर बघा, जे काही दोष आपल्याला ह्या पवित्र तिथी जवळ येताना आपल्याला जाणवत असतात, घरामध्ये भांडण होते, कटकट होते, वादविवाद होतात, घरामध्ये करमत नाही, महिलांमध्ये अनेक प्रकारचे दोष जाणवत असतात, अनेक प्रकारची संकट आपल्या समोर येत असतात, कोणतंही काम आपलं निर्विघ्नपणे पार पडत नाही। या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल। आपण जे काही कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्या कष्टाचं, त्या मेहनतीचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळेल, असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे आणि ह्या सेवा ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या देखील करायच्या आहेत। बुधवारी माघ पौर्णिमा आलेली आहे, त्यामुळे बुधवार हा गणपती बाप्पांसाठी समर्पित दिवस असतो, त्यामुळे त्यांची सेवा करायला सुद्धा विसरू नका। भगवान शिवशंकरांची सेवा देखील आपल्याला करायची आहे। बघा, आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये गायीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। गायीची उत्पत्ती ही कुठून झालेली आहे तर ती समुद्र मंथनामधून, ज्याला आपण कामधेनू म्हणत असतो। गायीची सेवा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं पुण्यही मिळत असतं। प्रत्येकाला शक्य होतं का 33 कोटी देवी देवतांची सेवा करणं? नाही होत। त्यामुळेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात, ह्या पवित्र तिथींना जर आपण गायीची सेवा केली तर आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते खूप जास्त पटीने मिळत असतात। त्यामुळे उद्याचा हा उपाय करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होतील आणि माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती कृपा होईल। गायीला आपण गोमाता या नावाने देखील ओळखत असतो। गायीचं दूध, दही, तूप, त्याचबरोबर गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, त्याचबरोबर गायीचं गोमूत्र हे किती पवित्र असतं सर्वांनाच माहीत आहे। या सर्व वस्तू या पंचतत्वांमध्ये सामील होत असतात, त्यामुळे गायीची सेवा केल्यामुळे सर्व घरातील करणी बाधा, इडापिडा, नकारात्मकता, वाईट दोष, ग्रह दोष, शत्रुदोष, वास्तुदोष, पितृदोष या सर्वातून तुम्हाला सुटका मिळेल। घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर, अखंड राहील। त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे, मग कर्जमुक्ती असेल, दारिद्र्य दूर करणे असेल, त्याचबरोबर एखादी नवीन नोकरी असेल, प्रमोशन असेल, त्या तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे।
तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्यावर भरभरून कृपा होईल। तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला एक नैवेद्य तयार करायचा आहे। आता हा नैवेद्य कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, एका ताटामध्ये ते ठेवायचं आहे। गंध, फुलं, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती सर्व तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे आणि घरून जात असताना एक नैवेद्य तुम्हाला तयार करून न्यायचा आहे। नैवेद्य कसा तयार करायचा आहे तर तुम्हाला 3 डाळी घ्यायच्या आहेत। डाळ सर्वांच्याच घरात असते, मग तुम्ही हरभऱ्याची, तुरीची आणि मुगाची या 3 डाळी ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि ह्या डाळी तुम्हाला पाण्यामध्ये स्वच्छ भिजत घालायच्या आहेत आणि भिजवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्यातलं जे पाणी आहे तर ते काढून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ जो असतो ना, गुळ तुम्हाला मिक्स करायचा आहे। हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे। गाईजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम गाईला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। गाईच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे। गाईच्या पाठीला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची। गाईच्या पायाखालची माती थोडीशी आपल्या ताटामध्ये घेऊन घरी यायची आहे आणि त्यानंतर ती एखाद्या कुंडीमध्ये वगैरे टाकायची आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही। आता हा जो नैवेद्य आपण तयार केलेला आहे हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। खाऊ घालत असताना तुम्हाला ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर गाईने नैवेद्य खाल्ला की त्यानंतर गाईला थोडंसं पाणी देखील तुम्हाला पाजायचं आहे। त्यानंतरच तुमचा उपाय जो आहे तर तो पूर्ण होईल आणि ह्या उपायाचं फळ हे तुम्हाला मिळेल। अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा याचे किती छान आणि प्रभावी जे फायदे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील। त्याचबरोबर जर गाईच्या वासरू देखील असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला उद्या पूजा करायची आहे। अशाच पद्धतीने आता नाही शक्य तुमच्या आजूबाजूला कुठे गाई नाहीये तर आपल्या देवघरामध्ये जी गाईची मूर्ती असते त्यावरती तुम्ही छान पाण्याने अभिषेक करा। गाईला हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा। हा जो नैवेद्य आहे नंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा पशुपक्ष्यांना खाण्यासाठी ठेवू शकता। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करा, बघा याचे किती चांगले छान फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील। उपाय करत असताना त्यावरती पूर्ण श्रद्धा, भक्ती, विश्वास ठेवून उपाय करा, त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात। तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये देखील या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना सुटका मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातील देखील सर्व इच्छा पूर्ण होतील, त्याचं फळ देखील तुम्हाला मिळेल। नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।